सबटायटल्स करायचे भारी वाटतं ना. मी सिनेमाची सबटायटल्स करते किंवा केली आहेत असं म्हणायला. आणि तुम्ही कधी इंग्लिश, मल्याळम किंवा फ्रेंच चित्रपटांची हिंदी सबटायटल्स वाचून किंवा मराठी चित्रपटांची इंग्लिश सबटायटल्स वाचून बेदम हसलात का? आपण हे किती छान केलं असतं असं वाटतंय. मग अनुस्वादचा हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. सबटायटल्स लिहिणं आकर्षक आणि सोपं वाटणारं, त्यातली कला, आव्हान आणि तंत्र यांची तोंडओळख या एपिसोडमध्ये करून घेऊया. सिनेमाशी संबंधित काहीही काम करायचं असेल तर लोक उड्या मारायला लागतात. आपल्याला सिनेमा तसाही आवडतोच, त्यामुळे त्याच्याशी संबंधित काहीही करायचं म्हटलं की भलतंच ग्लॅमरस वाटायला लागतं. आणि सबटायटल्स हा प्रकार त्यातल्या त्यात एकट्याने करता येण्यासारखा, सोयीच्या वेळेत करता येण्यासारखा, घर बसल्या करता येण्यासारखा आणि शिवाय पडद्यावर आपलं नाव झळकवणारा. त्यामुळे हौस तर असते सबटायटल्स लिहायची. ती जमेल असंही वाटतं, पण ती करायला सुरुवात केल्यावरती बरीच प्रश्नचिन्ह असतात. तर आज या सगळ्या गोष्टींची ओळख करून घेऊ. अनुस्वादच्या तिसऱ्या पर्वातल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी विदुला टोकेकर आपलं स्वागत करते. पहिला तर सबटायटल्स फक्त चित्रपटांना असतात हा एक गैरसमज आहे. आठवा बरं आणखी कशा कशाला तुम्ही सबटायटल्स पाहिलेत? हां, भाषणाच्या चित्रफितींना असतात, यूट्यूब शोजना असतात. अनेक वेळा म्हणजे अनेक उत्पादनं कशी काम करतात, म्हणजे शेतीची अवजारं आहेत किंवा चकल्यांचा सोऱ्या आहे किंवा मेकअपचे वेगवेगळे ब्रशेस कधी कुठला वापरायचा वगैरे दाखवणाऱ्या चित्रफितींना सुद्धा सबटायटल्स असतात. तसंच ती फक्त दुसऱ्या भाषेतच असतात असं नाही. अनेक इंग्लिश फिल्म्सना तुम्ही इंग्लिशात सबटायटल्ससुद्धा पाहिली असतील. याचं कारण इंग्रजी भाषा अनेक वेगवेगळ्या ॲक्सेंटमध्ये बोलली जाते. ती सगळ्यांना ऐकून समजतेच असं नाही, म्हणून सबटायटल्सची मदत. त्याच्याही आधी सगळ्यात आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सबटायटल्स मुळात करायचीच कशाला. एका भाषेतला सिनेमा ती भाषा न समजणाऱ्यांना सुद्धा समजावा हा हेतू उघडच आहे. मी आता म्हटलं तसं एखादी भाषा थोडीशी येत असेल पण तिच्यावर प्रभुत्व नसेल तरीही त्याच भाषेत सबटायटल्स केली जातात. म्हणजे आपला प्रेक्षक वर्ग वाढावा, अधिकाधिक भिन्न भाषक लोकांनी तो चित्रपट पाहावा आणि त्यांना तो समजावा, आवडावा, चित्रपटाचं उत्पन्न वाढावं हा हेतू. आणि तेच ई लर्निंग व्हिडिओजबद्दल, धार्मिक, राजकीय भाषणं, उत्पादनांच्या फिल्म्स यांच्याही बाबतीत तेच. आणखी एक हेतुमत म्हणजे ज्यांना ऐकूच येत नाही त्यांनी चित्रपट अनुभवण्याच्या आनंदापासून का बरं वंचित राहायचं? तर त्यांच्यासाठी एका वेगळ्या प्रकारचं सबटायटलिंग केलं जातं. त्याला म्हणतात क्लोज कॅप्शनिंग. त्यात पडद्यावर आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज आणि पार्श्वसंगीतसुद्धा लिहून दाखवलं जातं. म्हणजे कुत्रा भुंकतोय, दरवाजाची बेल वाजले, ब्रेक जोरात लावलेत, हे सगळे आवाज, पार्श्वसंगीत हे सगळं लिहून दाखवलं जातं. याच्याबद्दल मी नंतर सांगेन. तर आधी पाहूया की सबटायटलिंग म्हणजे काय, ते कसं करायचं, त्याच्या पायऱ्या कोणत्या, चांगली सबटायटल्स कशी असतात, सबटायटल्स वाईट का होतात, भीषण विनोदी का होतात वगैरे सगळं. पण थोडक्यात तर आपण द्विभाषिक म्हणजे बायलिंग्वल सबटायटल्सबद्दल सविस्तर बोलूया. एकभाषिक म्हणजे मोनोलिंग्वल सबटायटल्समध्ये यातल्या भाषांतराच्या पायऱ्या कळल्या जातील, बाकी सगळं तेच राहील. तर सबटायटलिंगच्या प्रोजेक्टसाठी आपल्याकडे काय काय असायला हवं? पहिलं म्हणजे ज्या दृकश्राव्य आशयाचं सबटायटलिंग करायचं आहे तो आशय म्हणजे फिल्म हो, तर ती फिल्म पहिली हवी. जर का त्या फिल्मचे संवाद किंवा संहिता उपलब्ध असेल तर फारच उत्तम, नसेल तर तेही सगळं काम तुम्हाला करायचं आहे. आणि संवाद किंवा संहिता उपलब्ध असली तरी ती डोळे झाकून चिकटवता येत नाही, कारण कधीकधी प्रत्यक्ष फिल्ममध्ये लिखित संहितेपेक्षा वेगळे संवाद असतात. आणि त्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे आपल्याला सगळे संवाद किंवा त्याचं भाषांतर लिहायचंच नाही आहे. याबद्दल सुद्धा मी सांगतेच आहे पुढे सविस्तर. त्याच्याशिवाय लागतं सबटायटल्स निर्माण करण्याचं एक सॉफ्टवेअर. तुम्ही सबटायटल मेकर असं गुगल केलं की तुम्हाला 5-10 चकटफू सॉफ्टवेअर्स दिसतील. ती सगळी सारखीच चांगली असतात. तुम्हाला वाटेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. काही वेळा काही कंपन्या त्यांचं स्वतःचं सॉफ्टवेअर देतात, त्याच्यावरती सबटायटल्स लिहायची असतात. व्हिडिओ पायरसी होऊ नये म्हणून ते सिक्युअर्ड प्लॅटफॉर्म्स असतात. हे प्लॅटफॉर्म कुठलेही असले किंवा हे सॉफ्टवेअर कुठलंही असलं तरी त्याच्यावर टाईम स्टॅम्पिंग एकाच पद्धतीने करता येतं, ते सहज करता येतं.
आता सबटायटल्स करताना लक्षात ठेवायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्ममध्ये सबटायटल्स मुख्य नसतात, ती दुय्यम असतात. खरं म्हणजे अडथळाच असतात. म्हणजे सांगते, म्हणजे पुस्तक वाचताना त्यातली अक्षरं हीच महत्त्वाची असतात. म्हणजे कधी-कधी त्याच्यात काही आकृत्या असतात, चित्र वगैरे सुद्धा असतात. पण मुख्य असते ती भाषा, वाक्य, शब्द. तसंच श्राव्य पुस्तकांच्या बाबतीतही आपण स्वतः न वाचता दुसऱ्या कुणाच्या तरी आवाजात ऐकत असतो. पण ऐकत असतो ती भाषा, वाक्य, शब्द. पण फिल्मच्या बाबतीत मात्र मुख्य असते ती चित्रभाषा. पडद्यावर हलणारी चित्र हीच मुख्य असतात. ती काहीतरी संवाद म्हणत असतात, त्याला पार्श्वसंगीत असतं, पण ते सगळं पूरक असतं. आणि सबटायटल्स ही तर आपण सिनेमा पूर्ण झाल्यानंतर कृत्रिमरित्या घालतो अशी एक अडचण असते. जेव्हा प्रेक्षक सिनेमा बघत असतो, तेव्हा त्याला सबटायटल्स वाचण्याचं जास्तीचं काम करावं लागत असतं आणि ते चित्रानुभव घेताना अडथळा ठरू शकतं. त्यामुळे हा अडथळा कमीत कमी व्हावा यासाठी आपण 2 पथ्य पाळायची. एक म्हणजे भाषा सुलभ ठेवायची. पहिल्या वाचनात नव्हे, तर पहिल्या नजर फिरवण्यात त्या पात्राच्या तोंडच्या संवादाचं मर्म प्रेक्षकाला समजलंच पाहिजे. अपरिचित शब्द नको. आणि दुसरं म्हणजे जिथे संवादांचं भाषांतर करण्याची गरज नाही, तिथे सबटायटल्स लिहायचे नाहीत. म्हणजे समजा पडद्यावर कुणीतरी ओके म्हणतंय, थँक म्हणतंय, आय लव्ह यू म्हणतंय, तर ते जगभर सगळ्या भाषांमध्ये समजतं. ते लिहिलं नाही तरी चालतं. अर्थात क्लोज कॅप्शनमध्ये मात्र असं चालत नाही. सगळे ध्वनी आपल्याला लिहावेच लागतात. एरवी भाषांतर करताना आपण कसं मूळ शैलीच्या अनुरोधाने लक्ष भाषा ठेवतो, त्याची शैली ठेवतो. तसंच इथेही करायचं. समजा पडद्यावरचं एखादं पात्र मुद्दाम जड जड शब्द वापरून बोलत आहे असं दाखवलं असेल आणि त्यातून त्याची व्यक्तिरेखा ठसत असेल, तर सबटायटल्समध्ये हे समजून उमजून घेऊन त्या पात्राच्या तोंडी जड शब्द घालायचे. किंवा एखादं पात्र थोडंसं कचरत किंवा तोतरत बोलत असेल, विशिष्ट लकबीने बोलत असेल किंवा अनुप्रास साधत बोलत असेल, तर त्याचं प्रतिबिंबसुद्धा सबटायटल्समध्ये पडायला पाहिजे. आता हा सगळा खेळ करायला आपल्याला पडद्यावर फक्त जास्तीत जास्त 42 कॅरेक्टर्स एवढीच जागा मिळते. एका ओळीत जास्तीत जास्त 42 कॅरेक्टर्स. एकाच वेळी 2 पात्र बोलली किंवा आणखीन काही अपरिहार्य कारण असेल तर 2 ओळी बास. आणि तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरत असता ते लगेच तुम्हाला सांगतंच की तुम्ही ही लक्ष्मण रेषा ओलांडलेली आहे. याचं कारण परत तेच, पडद्यावर कमीत कमी अडथळा असला पाहिजे, कमीत कमी जागा व्यापली पाहिजे, पडद्यावरचा कमीत कमी वेळ व्यापला पाहिजे, प्रेक्षकाला चित्रानुभव घेताना अडथळा कमीत कमी केला पाहिजे. आता काही काही खास गोष्टी हल्ली प्रत्येक चित्रपटात असतात ते हिंसा, सेक्स, शिव्या, नाचगाणी. यांचं काय करायचं सबटायटलमध्ये? हिंसेच्या शब्दांपेक्षा त्या भावना पोचवणं महत्त्वाचं. बाकी पुलं म्हणतात तसं त्या टॅक्सीवाल्याच्या ओठांच्या भेदक हालचालींवरून आपल्याला समजतंच तो काय म्हणलाय ते. पण सबटायटल्स करताना अवघड आहे किंवा आपल्याला अवघडल्यासारखं वाटतंय, संकोच वाटतो, म्हणून ती जागा तशीच सोडून देता येत नाही. प्रेक्षकांना कळायला नको का पडद्यावर नेमकं काय चाललंय ते? कामुकता, हिंसा यांच्यासाठी सुद्धा समांतर संवाद लिहावे. शब्दशः भाषांतर पुष्कळदा विनोदी होतं. शिव्यांबद्दल मी नेहमी म्हणते तसं जगभर ते फार सोपं भाषांतर असतं. म्हणजे जगभर पुरुषाला त्याची आई, बहीण, बायको यांच्या शिलावरून शिव्या दिल्या जातात. हे जगभर एकसारखं. त्यामुळे सगळ्या शिव्यांची अगदी तंतोतंत भाषांतरं सगळ्या भाषांमध्ये मिळतात. आणि नाचावरची गाणी म्हणजे सबटायटल्ससाठी मज्जा. गाण्याचे बोल आपल्याला दुसऱ्या भाषेत न्यायचे आहेत. शब्दशः भाषांतर अजिबात करायचं नाही. ओळींचा क्रमसुद्धा बदलावा लागला तरी हरकत नाही. पण ज्याप्रमाणे गाण्याचा, नाचाचा मूड आहे त्याप्रमाणे भाषा वळवायची. आम्ही एकदा सोनीच्या भोजपुरी गाण्यांची सबटायटल्स केली होती. ते आधी त्याची पट्टी सापडेपर्यंत अनुवादकांचा अक्षरशः घाम निघाला होता. पण एकदा ती पकड आली आणि नुसती मजा आली. आता मला सांगा, पडद्यावर कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा असं धर्मेंद्र म्हणत असेल, तर आपण ओ डॉग आय विल ड्रिंक युअर ब्लड असं म्हणायचं का? का आणखीन काय म्हणायचं?
तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळवा. आणि आणखी एक, इंग्लिश चित्रपटांमध्ये एफ, टिंब टिंब के वगैरे शब्द अगदी सर्रास वापरले जातात. खूपदा विशेषतः हिंदी सबटायटल्समध्ये आपली शालीनता जपण्यासाठी धत वापरलं जातं. धत काय म्हणजे कुठे धत आणि कुठे एफ टिंब टिंब के? तर आपण असं करायचं नाही. त्या नेमक्या ठिकाणी ते पात्र आपल्या भाषेत काय म्हणालं असतं त्याची कल्पना करून ते लिहायचं. कारण त्या शब्दाचं एकच भाषांतर नाही, हे एक एक्सप्रेशन आहे. त्यामुळे तुमच्या भाषेत त्यावेळी ते पात्र काय म्हणालं असतं ते लिहायचं. आणखी म्हणजे इंग्लिश चित्रपटात काही ठिकाणी स्पॅनिश किंवा फ्रेंच संवाद बोलतात पात्र, किंवा कुठल्याही फिल्ममध्ये ती फिल्म मूळ ज्या भाषेत आहे त्याच्यापेक्षा आणखीन एखाद्या भाषेत काही काही संवाद असतात, तर ते सोडून द्यायचे नाहीत. सबटायटल्स त्याची लिहायची, पण ती आयटॅलिक्समध्ये लिहायची. चित्रपटाच्या मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेमध्ये जर पात्र संवाद म्हणत असतील तर त्याचे संवाद लक्ष्य भाषेमध्ये तसेच भाषांतरित करून आयटॅलिक्समध्ये लिहायचे. आता सबटायटल्समधला सगळ्यात किचकट वाटणारा तांत्रिक भाग म्हणजे टाईम स्टॅम्पिंग. म्हणजे हे सबटायटल दिसायला केव्हा सुरुवात व्हायला हवी, केव्हा ते अदृश्य व्हायला हवं, केव्हा पुढचं उमटायला हवं, त्याच्या सॉफ्टवेअरवर खुणा करणं हे सरावानीच जमतं आणि सरावानीच जमतं. सॉफ्टवेअरमध्ये काही शॉर्टकट्स असतात, ते वापरले तर एक भाग म्हणजे सुरूचा किंवा बंदचा भागाचं टाईम स्टॅम्पिंग करणं हे बरंच सोपं होतं. शिवाय प्रत्येक व्यक्तीचं हाताडोळ्या मेंदूचं एक गणित असतं, ते ज्याचं त्याला उमजावं बसवावं लागतं. सरावानी पटापट करता येतं. यात लक्षात ठेवायची गोष्ट अशी की एखादं सबटायटल फार वेळ पडद्यावरून हललं नाही, उदाहरणार्थ 3-3.5 सेकंद, 4 सेकंद, तर प्रेक्षक अस्वस्थ होतो. 2 सेकंद सरासरी ही ठीकठाक वेळ आहे. एवढ्या वेळात 42 कॅरेक्टर्स वाचून समजतात. 1 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात ते वाचून समजून होत नाही. जेव्हा मूळ वाक्य मोठं असतं, 42 कॅरेक्टर्सपेक्षा खूप जास्त असतं, तेव्हा ते 2 भागांमध्ये करावं लागतं. त्यावेळी तुटक्या वाक्याच्या शेवटी 3 टिंब द्यायची, पुढच्या भागात सुरुवातीला 3 टिंब द्यायची. प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आवश्यक तिथे द्यायची. रेडिओवरून किंवा न दिसणाऱ्या पात्राचे संवाद पडद्यावर फक्त ऐकू येत असतील तर ते अवतरण चिन्हांमध्ये लिहायचे. या ज्या सगळ्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्या आणि आणखी अशाच काही गोष्टी ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून मानल्या जातात. या सगळ्या आम्ही आमच्या कोर्समध्ये शिकवतो. पण तुम्हाला कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवरती सबटायटल्स द्यायचे असतील तर या गोष्टींची पूर्तता करावी लागते. असं सगळं करून जेव्हा तुम्ही केलेले सबटायटल्स वाचत लाखो लोक दुसऱ्या भाषेतल्या चित्रपटाचा आस्वाद घेतात, विनोदाच्या जागी हसतात आणि विनोदाच्याच जागी हसतात, तेव्हा तुम्ही भरून पावता. तर या सगळ्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षणसुद्धा आम्ही ट्रान्सलेशन पॅनाशियामध्ये वर्षातून 2दा घेतो. साधारण 16 तासांचं हे प्रशिक्षण सराव प्रात्यक्षिक असतं. तुम्हाला जर हे शिकण्यात रस असेल तर आमच्या फेसबुक पेजवर आम्हाला जरूर लिहा. आणि ते मैं तेरा खून पी जाऊंगाचं मराठी सुद्धा कळवा बरं का. भाषांतर यांच्याशी संबंधित आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल तेही कळवा. हा एपिसोड शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. सुंदर, अर्थपूर्ण आणि रंजक सबटायटल्स लिहिण्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा.